महाराष्ट्रात उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपची विजयी सुरुवात झाली आहे। राज्यात एकूण 6 ठिकाणी भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत। कल्याण डोंबिवलीत तर भाजपची विजयाची हॅट्रिक झाली आहे। पाहुयात कुठे कोणता उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। ज्यांनी त्यांना सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो। जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेन। महानगरपालिका निवडणुकीत राज्यात भाजपचे 5 उमेदवार बिनविरोध निवडून आले। विरोधातील उमेदवारांनी अखेरच्या क्षणी माघार घेतल्यानं भाजपाच्या उमेदवारांनी गुलाल उधळलाय। नगरपालिका निवडणुकीत भाजपचे अनेक उमेदवार बिनविरोध निवडून आले होते। त्याचप्रमाणे पालिका निवडणुकीतही भाजपनं मतदानाआधी विजयाचं खातं उघडलंय। केडीएमसीत भाजपची विजयी सुरुवात झाली। कल्याण डोंबिवलीत भाजपचे एकूण 3 उमेदवार बिनविरोध विजयी झालेत। प्रभाग क्रमांक 18 मधून रेखा चौधरी आणि प्रभाग क्रमांक 26 क मधून आसावरी नवरे बिनविरोध निवडून आल्या। या दोन्ही बिनविरोध उमेदवारांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही विजयी उमेदवारांचं व्हिडिओ कॉल करत अभिनंदन केलं। तर वॉर्ड क्रमांक 26 मधून पेणकर बिनविरोध निवडून आले। रेखाताई आपली विश्व हिंदू परिषद बजरंग दलाची कार्यकर्ती आणि आपली महिला आघाडीची अध्यक्ष होती, बिनविरोध झाली। आणि नवरेताई या सुद्धा डोंबिवलीमधून त्या ठिकाणी त्याही बिनविरोध झाल्या। त्या संघाचं घर नवरे पूर्ण फॅमिली सगळं दोन्हीच्या दोन्ही या बिनविरोध झाल्या। रेखाताई तुम्हाला आणि नवलेताई तुम्हाला दोघींना खूप खूप शुभेच्छा आणि खूप अभिनंदन। धन्यवाद जय श्रीराम आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने अशा 2 पूर्णच्या पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या समोर खरं तर कोणी अर्ज भरला नाही, म्हणून मग मी त्या भागातील नागरिकांचं खरं तर आणि त्या भागातील असणाऱ्या सर्व ज्यांनी त्यांना सपोर्ट केला या सगळ्या गोष्टीसाठी त्यांचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। पनवेलमध्ये देखील भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। पनवेलमध्ये भाजपनं खातं उघडलं। भाजपाचे उमेदवार नितीन पाटील बिनविरोध विजयी। छाननीत चेकअपच्या रोहन गावंड यांचा अर्ज बाद। नितीन पाटील प्रभाग 18 मधून बिनविरोध निवडून आले। नितीनभाई पाटील यांनी या पनवेलची सेवा केलेली आहे। या पनवेलच्या भारतीय जनता पार्टीचं सुद्धा ताकदीनं काम केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा विजय, या विजयापासून या भारतीय जनता पार्टीच्या आणि महायुतीच्या या निवडणुकीची या ठिकाणी सुरुवात होते। मी पुन्हा एकदा या विजयाबद्दल त्यांचं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून अभिनंदन करतो। धुळे महानगरपालिकेतही भाजपचा एक उमेदवार बिनविरोध निवडून आलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसलेंनी राष्ट्रवादीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला। त्यानंतर त्यांच्या पत्नी उज्ज्वला भोसलेंना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली। धुळे महानगरपालिकेत अर्ज छाननी दरम्यान उज्ज्वला भोसलेंच्या विरोधातील 4ही उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले। त्यामुळे उज्ज्वला भोसले या बिनविरोध निवडून आल्या। जी उमेदवारी जाहीर केली होती ती आज मी बिनविरोध झालेली आहे। सगळ्यात आधी पालकमंत्री जयकुमार रावलजी आणि आपले अनुप भैया यांचे मी मनापासून आभार मानते आणि जी काही त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे ते नक्कीच मी त्याला पात्र ठरेन। उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर भाजपचे राज्यभरात एकूण 5 उमेदवारांनी विजयी गुलाल उधळलाय। तर रवींद्र चव्हाणांच्या मतदारसंघात विजयी हॅट्रिक झाली आहे। त्यामुळे पालिका निवडणुकीच्या आधीच भाजपनं विजयाचं खातं उघडलं। त्यामुळे भाजपचा आत्मविश्वासही चांगलाच दुणावलाय। ब्युरो रिपोर्ट झी24 तास। मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकत्र लढणार असल्याची घोषणा केली। यानंतर ठाकरे बंधूंनी जागा वाटपाचं सूत्र ठरवत ठिकठिकाणी उमेदवार घोषित केले। मात्र आता युतीला बंडखोरीचं मोठं आव्हान पेलावं लागतंय। मनसे आणि ठाकरे गटाच्या जागा वाटपाच्या सूत्रानंतर मुंबईतील तब्बल 8 प्रभागांमध्ये दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे। मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही। आदरणीय जे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मागे खांद्याला खांदा देऊन आम्ही त्या ठिकाणी राहिलो, त्याच्यामुळे बंडखोर ह्या शब्द आम्हाला तरी मान्य नाहीये। ते नाही शमले
तर मग नाईलाजाने कायद्याने किंबहुना पक्षशिस्तीचा मान ठेवून ती असेल ती योग्य ती कारवाई आपल्याला करावी. महानगरपालिका निवडणुकीत तिकीट न मिळालेल्या उमेदवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत बंडाचा झेंडा हाती घेतला. राज्यभरात अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एबी फॉर्मसाठी चढाओढ आणि रडारड पाहायला मिळाली. त्यामुळे नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी थेट अपक्ष फॉर्म भरत निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान या बंडाळीचा ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा फटका बसू शकतो. वॉर्ड क्रमांक 95 मधून हरीश शास्त्री यांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली. त्यामुळे ठाकरेंच्याच चंद्रशेखर वायंगणकरांनी बंडखोरी केली. वॉर्ड क्रमांक 169 मधून प्रवीणा मोरजकरांना उमेदवारी देण्यात आली, तर कमलाकर नाईकांनी बंडाचा झेंडा हाती घेतला. वॉर्ड क्रमांक 193 मधून हेमांगी वरळीकरांना तिकीट देण्यात आलं, तर सूर्यकांत कोळी यांनी बंडखोरी केली. वॉर्ड क्रमांक 196 मधून पद्मजा चेंबूरकर यांना उमेदवारी, तर संगीता जगताप यांनी बंडखोरी केली. वॉर्ड क्रमांक 202 मधून श्रद्धा जाधवांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर विजय इंदुलकर यांनी बंडखोरी केली. वॉर्ड क्रमांक 203 मधून भारती पेडणेकर यांना उमेदवारी, तर दिव्या बडवे यांची बंडखोरी. वॉर्ड क्रमांक 106 मधून मनसेच्या सत्यवान दळवींना उमेदवारी, तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या सागर देवरेंकडून बंडखोरी. वॉर्ड क्रमांक 114 मधून ठाकरेंच्या राजोल पाटील यांना उमेदवारी, तर मनसेच्या अनिशा माजगावकरांची बंडखोरी. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर संजय राऊतांनी टीका केली. मुंबईतील मराठी माणूस बंडखोरांना पाठीशी घालणार नसल्याचं राऊतांनी म्हटलं. तर वॉर्ड क्रमांक 95 मध्ये बंडखोरी केलेल्या चंद्रशेखर वायंगणकरांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं. मुंबईमध्ये शिवसेना आणि मनसे यांची युती, यांची आघाडी ही भक्कम आहे. मराठी माणूस या वेळेला अशा स्वतःला बंडखोर वगैरे म्हणून घेणाऱ्या प्रवृत्तींना पाठीशी घालणार नाही, हे लक्षात घ्या. जर कोणी गेले असतील, कोणी शिंदे गटात गेले असतील, कोणी अन्य ठिकाणी गेले असतील, ते महाराष्ट्राच्या पाठीमध्ये खंजीर खूप असतात, मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खूप असतात. तुम्ही म्हटलं की बंडखोर उमेदवार, बंडखोर कोण असतो? जो दुसऱ्या पक्षात गेला. मी साहेब पक्षांतर केले नाही. गेल्या 4 वर्षात आम्हाला पण साहेब अनेक प्रकारची आमिष आली, परंतु त्या आमिषाला बळी न पडता निष्ठावान शिवसैनिक म्हणून आम्ही आदरणीय जे आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मागे खांद्याला खांदा देऊन आम्ही त्या ठिकाणी राहिलो. त्याच्यामुळे बंडखोर ह्या शब्द आम्हाला तरी मान्य नाही आहे. सचिन अहिर यांनी तर थेट बंडखोरांना इशाराच दिलाय. बंडखोरांसोबत चर्चा करून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू, मात्र तरीही उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास पक्षाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्यांच्याबरोबर चर्चा आजच आम्ही करणार आहोत. आज उद्यामध्ये चर्चा करण्याचं काम करू, समजूत घालण्याचा प्रयत्न करू. मात्र एक गोष्ट नक्की आहे की ती समजूत घातल्यानंतर पण देखील जर कोण पुढे आलं नाही तर नक्कीच जो मित्रपक्षाचा जो धर्म आहे तो आम्ही पाळण्याचं काम प्रत्येक भागामध्ये आम्ही करू. जे कार्यकर्ते त्या मताशी सहमत असतील त्यांना घेऊ. मतदार हा आमच्याबरोबर राहिलेले आहेत आणि बदलत्या परिस्थितीनुसार ही युती का महत्त्वाची होती, ही दोघे कुटुंबातले भाऊ आणि दोन्ही पक्ष एकत्र का आले, हे लोकांमध्ये आम्ही स्पष्टरीतीने पटवून सांगण्याचं काम केलेलं आहे. मला असं वाटते की बा ते नाही शमले तर मग नाईलाजाने कायद्याने किंबहुना पक्षशिस्तीचा मान ठेवून ती असेल ती योग्य ती कारवाई आपल्याला करावी लागेल. मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीमुळे अनेक इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळालं नाही. त्यामुळे नाराज उमेदवारांनी बंड केलं. मात्र 2 जानेवारीपर्यंत नाराजांची समजूत काढण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडे वेळ आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला बंडखोरांची नाराजी दूर करण्यात यश मिळणार का, याकडे आता लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.